नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचं मॅडम कमिशनर हे पुस्तक सध्या खूप गाजतंय. या पुस्तकावरून राजकीय रंगढंग हे नव्याने आपल्या समोर येत आहेत. या पुस्तकातील एका प्रकरणात मीरा बोरवणकर यांनी अजितदादा यांच्यावर आरोप केले. अर्थात त्यांनी अजितदादांचं नाव घेतलेलं नाहीये, पण 2010 साली तत्कालीन पुण्याचे पालकमंत्री यांनी आपल्यावर दबाव आणला आणि येरवडा पोलीस ठाण्याची जागा ही खासगी बिल्डर यांना देण्यात यावी यासाठी तो दबाव होता, असं मीरा बोरवणकर यांनी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्यावरून एकच गदारोळ माजला आणि तत्कालीन पालकमंत्री अर्थात दुसरे तिसरे कोणी नसून ते अजित पवार आहेत आणि त्यामुळे अजित पवार हे घोटाळ्यात अडकतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांच्यावर थेट आरोप होता. अर्थात बोरवणकरांनी त्यांचं नाव घेतलेलं नाहीये, पण तरीही निर्देश त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे अजित पवार यांना आज पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा करावा लागला. अजित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की पालकमंत्री हे कुठल्याही भूखंडाबाबत, सरकारी भूखंडाबाबत निर्णय घेऊ शकत नाही. तो निर्णय हा मंत्रिमंडळात घेतला जातो. तसंच महसूल खात्याला तो अधिकार असतो निर्णय घेण्यासाठी. आपण जरी पालकमंत्री असलो तरी आपल्याला तो भूखंड खासगी बिल्डरला, अर्थात तो खासगी बिल्डर दुसरा तिसरा कोणी नसून शाहिद बलवा आहे, त्याला देण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नव्हतो. कारण मी पालकमंत्री असलो तरी मला ते अधिकार नव्हते. आणि ते अधिकार कोणाला असतात, तर ते अधिकार असतात मंत्रिमंडळाला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो प्रस्ताव मांडला जातो. तसेच ते अधिकार महसूल खात्याला असतात. मंडळी, इथे खरी गोम आहे. अजितदादा यांनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट सांगून टाकलेलं आहे, जर मी घोटाळा केला असं जर म्हणाल तर तुमचीही खैर नाही. कारण यात जर तुम्ही मला सहभागी करून घेणार असाल किंवा माझं नाव गुंतवणार असाल तर एकटा मी नाहीये. त्या काळी म्हणजे 2010 मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालाय, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत असलेले सगळेच त्याला दोषी आहेत. अगदी महसूल मंत्री ही दोषी आहे. मग 2010 साली कोण मुख्यमंत्री होते, तर अर्थातच पृथ्वीराज चव्हाण होते. तसंच अशोक चव्हाण होते. आता हे दोन मुख्यमंत्री 2010 साली होते. पण नेमका कोणाच्या कारकिर्दीत हा ठराव झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आणि अजितदादांनीही ते स्पष्ट केलेलं नाहीये. त्यांनी ते गुलदस्त्यातच ठेवलेलं आहे. पण या ठिकाणी अजितदादा यांचा हा स्पष्ट संकेत आहे, जर माझ्या विरोधात काही बाहेर आलं तर तुम्हीही त्यात अडकलेले आहात, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे मित्रांनो, अजितदादांबद्दल एवढं मोठं प्रकरण बाहेर येऊन सुद्धा फक्त मीडियात हलचल आहे, मीडियात चर्चा आहे, मीडिया रोजच्या रोज बातम्या दाखवत आहे. पण विरोधी पक्ष जे अजितदादांना टार्गेट करू इच्छितात ते मात्र या प्रकरणावरून बोलत नाहीये. आता हे विरोधी पक्ष कोण असू शकतात, तर निश्चितच काँग्रेस असू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस तर बोलू शकत नाही, म्हणजे शरद पवार गट बोलू शकत नाही. कारण अजितदादांनी तो जर निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये शरद पवार गट, कारण त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस एक होती, त्यामुळे शरद पवार गटही त्याच्यात सहभागी असू शकतो. आणि त्यामुळे मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस बोलू शकत नाही, शिवसेनेला तर बोलू शकत नाही. कारण ते उबाठाकडून जर काही बोलणं झालं तर त्यांना माहिती आहे की अजितदादा हे
उद्धव ठाकरे यांच्याही मंत्रिमंडळात होते. आणि त्यावेळेस नेमकं काय झालं हे अजितदादा बाहेर काढू शकतात. त्यामुळे सगळ्यांची गुपचिळी आहे मित्र. सगळे गप्प बसलेले आहेत. आणि ते सगळे गप्प का बसले आहेत त्याचं कारण हे खुद्द अजितदादांनीच स्पष्ट केलेलं आहे. मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होऊ शकतो किंवा महसूल खातं स्वतंत्रपणे त्या जागेचा निर्णय घेऊ शकतात. याचा अर्थ स्पष्ट आहे. जर तुम्ही मला फसवण्याचा किंवा मला अडकवण्याचा प्रयत्न केला तर मीही तुम्हाला सोडणार नाही. हा इशाराच अजितदादांनी त्यातून दिलेला आहे. मंडळी, गंमत अशी आहे की अजितदादा हे काँग्रेसच्या काळातही उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे यांच्या काळातही उपमुख्यमंत्री होते. आणि त्यामुळे सरकारने असे घोटाळ्याचे निर्णय कुठले कुठले घेतलेले आहेत याची त्या प्रत्येक निर्णयाची जाण ही अजितदादा यांना आहे. आणि त्यामुळे अजितदादा यांना अडकवण्याचा प्रयत्न कोणीच करू शकत नाही. कारण सगळ्यांची चिल्ली पिल्ली ही अजितदादांना माहिती. आता खरी गंमत अशी आहे की मग तो घोटाळा झाला नाही का? तर निश्चितच, कारण त्यावेळेच्या बातम्याही बाहेर आलेल्या की येरवडा पोलीस स्टेशनची ती जागा, काहीतरी 3.5 एकरची जागा ही खासगी बिल्डरला देण्यात आली. त्यामध्ये पालकमंत्री या नात्याने, म्हणजे पालकमंत्री अर्थातच अजित पवार होते. आणि त्यांनी स्पष्ट केलं की तो निर्णय अगोदर झालेला पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. मी फक्त तो पुढे ढकलला, पुढे सरकवला. मग हा निर्णय घेणारे कोण होते? हा खरा प्रश्न आहे. आणि मग त्याच्यामध्ये काँग्रेस होतं का? तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस होतं का? याचाही उहापोह होणं गरजेचं आहे. त्यामुळे आजची पत्रकार परिषद ही त्यासाठीच होती. हम डुबे तो तुमको भी डूब के मरेंगे असं अजितदादांनी सगळ्यांनाच सांगून टाकले. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.